रसिक हो नमस्कार. दिवाळी नुकतीच झालेली आहे आणि खूप दिवसांनंतर आज पुन्हा साहित्य भारतीच्या या यूट्यूब चॅनलवरती एक नवा पॉडकास्ट घेऊन आम्ही आपल्या समोर सादर झालेलो आहोत. आज आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध योग गुरु आणि योग ज्ञानाचा प्रसार करणारे डॉक्टर नीलकंठ कुलकर्णी. डॉक्टर नीलकंठ कुलकर्णी पुण्याचेच आहेत, पण अमेरिकेसह युरोपमध्ये सुद्धा त्यांचे योग वर्ग चालतात. देशभरातही अनेक ठिकाणी ते योगाचे वर्ग घेतात. रसिक हो, योग याच्या जोडीनेच अधियोग ही संकल्पना डॉक्टर कुलकर्णी यांनी मांडलेली आहे. योग आणि अधियोग यांच्यातला नेमका फरक का, या दोन्ही मधला भेद काय आहे, त्याचा प्रचार प्रसार त्यांनी कसा केलेला आहे, हे आपण आज डॉक्टर कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्यांची एक थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर डॉक्टर कुलकर्णी IITian आहेत. IIT खरगपूरचे ते ॲल्युमनी आहेत. त्याचबरोबर एरोस्पेस इंजिनियर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. या क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम केल्यानंतर त्यांनी निवृत्ती घेतली आणि आता ते पूर्णपणे योग ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करतात. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्या सर्व रसिकांच्या वतीनं मी आपलं स्वागत करतो या पॉडकास्टमध्ये. आपण योग या विषयाकडे वळण्याआधी आम्हाला तुमच्या प्रवासाची एक थोडक्यात ओळख करून द्या. कारण आधी IIT खरगपूर, त्याच्यानंतर एरोस्पेस इंजिनिअरिंग, अगदी थोडं आध्यात्मिक भाषेत बोलायचं तर पूर्णपणे ऐहिक गोष्टींकडून आता तुम्ही पारमार्थिक गोष्टींकडे वळलेले आहात. तर हा जो तुमचा प्रवास आहे हा आम्हाला थोडासा उलगडून सांगा. माझं योगाचं जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये मी जास्त काही प्रयत्न केलेला नाहीये, पण माझे वडील पूर्ण पोचलेले योगी होते माझ्या जन्माच्या आधीपासून. तर काय झालं की मला जन्मताच योगाची आवड निर्माण झाली आणि साधारण 5व्या वर्षीपासून मला फिलॉसॉफी हा विषय कळायला लागला. कारण आमच्या घरामध्ये वातावरणच तसं होतं. शिवाय माझ्या आसपास जे लोक होते त्यामध्ये संस्कृतचे तज्ज्ञ, वेदपठण करणारे किंवा अशा प्रकारचे किंवा क्लासिकल म्युझिकवाले, भीमसेन जोशी वगैरे अशा प्रकारचं सगळं वातावरण असल्यामुळे मला अगदी लहानपणापासून फिलॉसॉफीची ओळख व्हायला लागली. त्याच्यानंतर मग माझी मुंज जेव्हा झाली त्यावेळे माझी गायत्री मंत्राची दीक्षा माझ्या वडिलांनीच मला दिली. तेव्हापासून मी आपोआपच सूर्यावर मेडिटेशन करायला लागलो. ते मला नंतर कळलं की मी मेडिटेशन करत होतो. त्याच्यानंतर मग मी जेव्हा शाळेत गेलो त्यावेळी मला योगाची खूप आवड होती. तर माझ्या वडिलांनी त्या सांगितलं की तू आधी योगापेक्षा तू उदरनिर्वाह कसा करता येईल याच्याकडे लक्ष दे आणि योगामध्ये तू आपोआप प्रगत होशील. तर तो भाग मी वडिलांचा ऐकला आणि मग मी इंजिनिअरिंगला गेलो. पण 15व्या-16व्या वर्षापासून मला व्यायामाची आवड निर्माण झाली, व्यायाम आणि आरोग्य सुद्धा. त्याच्यानंतर मग मी IIT मध्ये शिकत असताना मला त्रिवेंद्रममध्ये एक योगी भेटले आणि त्यांच्याकडे मी साधारण 10 तास शिकलो. त्यांनी मला 3ऱ्या तासानंतर सांगितलं की तू एक योगा टीचर होशील. पण त्यांनी मला जे शिकवलं ते मी जवळजवळ 8 वर्ष अजिबात एकही ब्रेक न घेता त्याची प्रॅक्टिस करत राहिलो. पुढे 85 साली BKS अय्यंगार यांनी मला त्यांच्याकडे शिकण्यासाठी बोलवलं. त्यावेळी मी 6 तास दररोज त्यांच्याकडे जात होतो आणि असं 5 महिने मी त्यांच्याकडे दररोज गेलो. त्यांची सगळी सिस्टीम मला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर मी पहिल्यांदा न्यूझीलंडला होतो आणि त्याच्यानंतर मी अमेरिकेत होतो. या 2 देशांमध्ये गेल्यानंतर काय झालं की मला इतर जगामध्ये काय काय चाललेलं आहे या सगळ्या कळल्यानंतर आणि मला भरपूर वेळ मिळाला. इंडियामध्ये मला कामामध्ये माझा वेळ जात होता, पण परदेशात गेल्यावर मला काम पटकन करता यायला लागलं आणि उरलेला वेळ मी सगळा योगासाठी घालवला. असं मी जवळजवळ तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगू शकतो की मी 20 वर्ष दररोज 2 तास अभ्यास केलेला आहे योगाचा. तर त्याच्यामध्ये मी आहारशास्त्र म्हणजे संपूर्ण प्राचीन आहारशास्त्र, आयुर्वेदिक आहारशास्त्र आणि मॉडर्न आहारशास्त्र आधुनिक, त्याच्यानंतर आयुर्वेद, मॉडर्न सायकॉलॉजी, ओल्ड सायकॉलॉजी, संस्कृत ग्रंथ वगैरे सगळे योगाचे मी सगळे अभ्यासले. पण 98 साली काय झालं की अमेरिकेमध्ये रिसेशन आलं होतं. त्या रिसेशनमुळे आमचं प्रोजेक्ट बंद झालं आणि असं 2-3 वेळा पूर्वी झालं, पण परत ते प्रोजेक्ट सुरू झालं. पण 98 साली माझ्या बॉसनी मला सांगितलं, तो अमेरिकन होता, त्यांनी मला सांगितलं की हे प्रोजेक्ट आपलं चालू होणार नाहीये परत, तर तू आता योगा शिकवायला लाग प्रोफेशनली. त्याच्या आधी मी जवळजवळ 20 वर्ष ऑन ऑफ शिकवत होतो लोकांना व्हॉलंटियर म्हणून. पण मग त्यांनी सांगितल्यामुळे आणि त्यांनीच मला
पहिला योगाचा जॉब मिळवून दिला. ओ तो गोरा बॉस होता आणि तो स्वतः माझ्या क्लासला आला बर. एक 6 महिने आणि मग मी त्याच्यातून अच्छा, म्हणजे आपण म्हणतो ना की आपत्ती काही वेळेला इष्टापत्ती ठरते, तशी ही अमेरिकेतलं रिसेशन किंवा त्याच्यामुळे प्रोजेक्ट बंद होणं, थांबणं, ही एक प्रकारे तुमच्यासाठी इष्टापत्ती ठरली आणि तिथून हो, हो, योगाचा हा जो हो. प्रवास आहे आणि हा मुळात सुरू झाला तो अमेरिकेमध्ये, म्हणजे शिकवण्याचा प्रवास जो आहे तो अमेरिकेतून सुरू झाला. हो. तिथून पुढे Professional. त्याचं तुम्ही पुढे कसं त्याचा प्रचार प्रसार केलात आणि भारतात कधी सुरू केलं? तर मी तुम्हाला सांगतो की माझी बॅकग्राऊंड ही मॅथमॅटिकल आणि इंजिनिअरिंग असल्यामुळे मी जेव्हा योगा शिकवायला लागलो प्रोफेशनली, त्यावेळे इतर योगी शिकवणारे जे होते त्यांच्याशी माझा संबंध आला, म्हणजे मार्केटशी. हो. आणि त्याच्या आधी BKS अय्यंगार वगैरे इतर शिक्षक पण मी पाहिलेले होते. तर माझा अनेकांशी संबंध यायला लागल्यानंतर मला हे कळलं की आणि शिकवण्यामध्ये आणि शिक्षणामध्ये काहीतरी घोटाळा आहे. अच्छा. तर तो घोटाळा असा होता की योगाचं शिक्षण घेताना बहुतेक सगळ्या लोकांना योग म्हणजे काय हेच माहिती नव्हतं. बर. दुसरं गोष्ट म्हणजे त्यातले 90% जे लोक आहेत त्यांना फक्त स्वास्थ्य आणि योगासनं आपण Fitness. म्हणतो, हा योगासन, यासाठी त्यांना योगा हवा होता. अच्छा. पण त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा घोटाळा असा होता की उदाहरण द्यायचं म्हणजे समजा एखाद्या माणसाला वजन कमी करायचंय, तो ज्या क्लासला जात होता त्यांनी वजन कमी होतच नव्हतं, बर. असं 90% होतं. बर. किंवा एखाद्याला वजन वाढवायचंय तर ज्या क्लासला तो जातोय त्याला वजन कमी वजन- होत होतं. बरोबर, म्हणजे असं मी दुय्यम पाहिलं. गोष्टींना एक प्रकारे महत्व दिलं जात होतं आणि त्यानुसार तर मला हे कळलं की मला ह्याच्यामध्ये काहीतरी बदल करायचा आहे. अच्छा. नंतर अजून शिकवण्याच्या पद्धतीमध्ये सुद्धा मी असं पाहिलं की काही शिक्षक आहेत ते एका वेळे 500 विद्यार्थ्यांना शिकवत आहेत आणि त्यांना वर्गात काय चाललंय माहितीच नाहीये. ते स्वतः शिकवत आहेत स्टेजवर, हा. पण त्यांचे विद्यार्थी काय करतायत ते त्यांना माहितीच नाहीये. नाही. किंवा विद्यार्थ्याला एखादा प्रॉब्लेम असेल तो त्यांना माहितीच नाहीये. सर, आता आम्हाला आता एक गोष्ट नेमकी उलगडून सांगा की आता तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये आलं की लोक ज्याला योग असं समजतायत तो प्रत्यक्षात योग नाहीये, तर ती केवळ काही उपयोजना अधिष्ठित अशी ती काही आसनं आहेत फक्त, आणि बरेचदा असं होतं की त्याचा चुकीचा काहीतरी परिणाम होतो किंवा अपेक्षित परिणाम साधला जात नाही. तर मुळात योग म्हणजे काय हे आम्हाला थोडंसं उलगडून सांगा, आणि योग आणि तुम्ही मांडलेला अधियोग ही जी संकल्पना आहे ही आम्हाला स्पष्ट करून सांगा. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो की योग ही कल्पना जी आहे ना, हो. ती पूर्णपणे भारतीयच आहे. अगदी बरोबर. किंवा काही आता कंट्रीमध्ये असं चाललेलं आहे की ख्रिश्चन योग असतो, दुसरं योग असतो, स्पेनमध्ये पण चालतो. तसं नाहीये. योग ही कल्पना फक्त भारतीयच आहे आणि ती वैदिक वाङ्मयातून आलेली आहे. तर वैदिक वाङ्मयाची पूर्ण माहिती न सांगता मी तुम्हाला हे सांगतो की त्याचं जे कन्क्ल्युजन आहे ते त्याला वेदांत म्हणतात. आणि त्या वेदांतामध्ये वेदांत म्हणजेच वेदांचं कन्क्ल्युजन. तर त्या कन्क्ल्युजनमध्ये मनुष्यानी त्याच्या जीवनामध्ये दुःख अजिबात येऊ नये म्हणून काय करावं हे सांगितलेलं आहे. त्याचे अनेक प्रकार आहेत, पण शेवटी त्याच्यातून तुम्हाला दुःखमुक्ती करायची आहे. बरं. म्हणजे दुःखमुक्ती हे वेदांताचं सगळ्यात सार आहे. तर ते दुःखमुक्ती करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रकार सांगितलेत, पण त्या सगळ्या प्रकारामध्ये शेवटी त्यांची एक कल्पना आहे, ती म्हणजे परमेश्वर किंवा ब्रह्मन किंवा परमात्मा किंवा परमात्मा नसला तरी स्वतःचा आत्मा, या गोष्टी येतात. आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही मन आणि शरीर ह्याच्या पलीकडे जाऊन तो आत्मा, परमात्मा, परमेश्वर, ब्रह्मन काय असेल जे कुठलं नाव त्याच्याशी आपण एकरूप होणे, अच्छा. म्हणजे त्याची आणि आपली ओळख एकरूप यांनी कळणे, बरोबर, याला योग म्हणतात. योग म्हणजे म्हणून योग हे जुळणे हा जो शब्द तिथून येतो. अच्छा. तर हे करताना पुढे त्यांनी काय केलं की ह्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे मार्ग आहेत. त्या मार्गांना सुद्धा योग नाव दिलेलं आहे. उदाहरणार्थ भक्ती योग, ज्ञान योग, क्रिया योग वगैरे हे सगळे वेगवेगळे मार्ग आहेत. बरोबर. पण त्या सगळ्या मार्गांमध्ये कॉमन पण खूप आहे आणि थोडीशी विभाग पण आहे. प्रत्येकाचा हा. थोडा थोडा फरक आहे. प्रत्येक माणसाच्या स्वभावानुसार विभाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये हठयोग सुद्धा येतो, त्याच्यामध्ये आसनं येतात.
म्हणजे योगासनं जी आपण म्हणतो ती योगासनं ही हठयोगातला एक भाग आहे. हठयोगाचा तो पहिला भाग आहे आणि राजयोग जो असतो म्हणजे मेडिटेशन, त्याला हठयोग उपयोगी पडतो. अच्छा म्हणून तो राजयोगाचा भाग पण होतो. अच्छा. म्हणजे राजयोगामध्ये प्राणायाम हा येतो, त्याच्या आधी आसनं येतात आणि हठयोगामध्ये आसनांनी सुरुवात होते. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगवेगळे ते मार्ग आहेत त्या मूळ योगाकडे जाण्याचे. योगाकडे तर मूळ योगा मी तुम्हाला सांगितलं, नंतर मार्ग म्हणजे योगा हा एक दुसरा झाला. आता या सगळ्या गोष्टींमधून काही फायदे लोकांना होतात, जे ऐहिक फायदे आहेत. हे सगळे आध्यात्मिक कडे जाणारे मार्ग आहेत, म्हणजे त्या मूळ योगाकडे. आता त्या मूळ योगाकडे जाताना या ज्या क्रिया केल्या जातात त्याच्यामध्ये ऐहिक फायदे होतात. उदाहरणार्थ तुम्ही श्वासाचे व्यायाम केले की त्याच्यापासून श्वसन संस्थेला फायदा होतो, किंवा मज्जा संस्थेला फायदा होतो, किंवा तुमचे शारीरिक काही व्याधी असतील त्याला फायदा होतो. तर त्या व्याधी आणि ऐहिक जे फायदे आहेत, किंवा तुम्ही त्याला ऐहिक म्हणा किंवा उपयोगी स्वास्थ्याचे फायदे म्हणा किंवा फिटनेस फायदे म्हणा, पण ते एकंदरीत शेवटी ते ऐहिक दुनियेतले फायदे आहेत. तर ते फायदे लोकांना फार आवडतात. अच्छा. त्यामुळे पुढे काय झालं की जे लोक योग व्यायाम शिकवतात त्यांना खूप प्रसिद्धी आली. अच्छा. आणि त्यातले काही लोकांना म्हणजे मूळ योगा माहितीच नाहीये, त्यांनी फक्त त्या व्यायामाकडे जास्त लक्ष देऊन तो भाग खूप वाढला. अच्छा. आणि त्यामुळे काय झालं की त्या तिसरा जो व्यायामाचा आणि फिटनेसचा योग आहे तो खूप पुढे गेला. अच्छा. आता अधियोगची कल्पना काय तुम्हाला सांगतो. की पहिलं म्हणजे की अधियोग जो आहे ना तो काय करतो, मूळ जो योग आहे तो प्रत्येकाला त्या पारमार्थिक कडे जायला सांगतो. बरोबर. ऍक्च्युअली तो सांगतो पण लोक जात नाहीत, ते ऐहिक फायदाच बघतात. बरोबर. दुसरं म्हणजे जे लोक ऐहिक व्यायाम शिकवत आहेत, फिटनेस वगैरे, त्यांनी पूर्ण त्याचा अभ्यास केलेला नाहीये. अच्छा. म्हणजे त्यांना फक्त आसनं वगैरे माहिती आहेत. तर त्यातले काही लोक चांगली आसनं करतात, काही लोकांना येत नाहीत, काही लोकांना इंजुरी होतात किंवा त्यांना दुखापत होते. अच्छा. किंवा त्यांना आहाराची काहीच माहिती नसते, कारण आपला जो मूळ योग आहे त्याच्यामध्ये आहाराचं काहीही येत नाही, आहाराचं नॉलेज येत नाही त्याच्यामध्ये. किंवा स्वास्थ्य असावं ही कल्पना आहे, पण पूर्ण स्वास्थ्य असण्यासाठी काय केलं पाहिजे हे येत नाही. तर आणि मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की काही लोकांना एक गोष्ट हवी असते पण ते दुसरीच गोष्ट करत असतात, कारण त्यांना माहिती नाही कुठल्या योगा क्लासला गेलं पाहिजे. बरोबर. किंवा तसे योगा क्लास अवेलेबलच नसतात. म्हणून मी काय केलं की एक अधियोग म्हणजे ऑथेंटिक योग सिस्टीम मी तयार केली. आणि ऑथेंटिक याचा अर्थ मी जवळजवळ 30 वर्ष स्वतः ती एक्सपेरिमेंटेशन केलेलं आहे आणि त्या विषयांचा जेवढा मला जमला तेवढा अभ्यास केलाय. म्हणजे आहार, थोडंसं म्युझिक, त्याच्यानंतर सायकोलॉजी वगैरे. आणि मग अधियोगाचं मूळ तत्व काय आहे की दुःख मुक्तीपेक्षा सुख प्राप्ती. अच्छा. म्हणजे मी त्या कॉईनचं दुसरं भाग घेतलेला आहे. म्हणजे दुःख मुक्ती होतेच पण त्याच्यामध्ये सुख प्राप्ती. पण मग आता हे जे सुख आपण म्हणतो आहोत, हे सुख म्हणजे पुन्हा एक ऐहिक सुख आहे का अजून कुठलं वेगळ्या, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की अधिदैहिक किंवा पारमार्थिक सुख ज्याला म्हणतो तशा प्रकारचं हे सुख आहे. तर आता तुम्हाला सांगतो की सुख जे असतं ना ते तो मनुष्य ठरवतो. म्हणजे समजा मला तुम्ही चहा दिलात तर मला सुख वाटणार आहे, पण इथे जी मुलगी बसलेली आहे माझी स्टुडंट, ती चहा पितच नाही, तिला ज्यूस आवडतो. तिला चहा दिला तर दुःख होणार आणि ज्यूस दिला तर तिला सुख होणार. म्हणजे तिला सुख मिळण्यासाठी ज्यूस दिला पाहिजे, मला सुख मिळण्यासाठी चहा दिला पाहिजे. हे आहे जगातलं आलं. म्हणजे सुख जे असतं ना ते त्या माणसाला जी गोष्ट हवी आहे ती कुठलीही असो, तर बहुतेक 90% लोक जे असतात ना त्यांना फक्त ऐहिक सुखच हवं असतं. बरोबर. तर काही लोकांना बौद्धिक हवं असतं, म्हणून ते PhD वगैरे करतात. आणि तिसरं जे आध्यात्मिक सुख आहे ते फार कमी लोकांना हवं असतं. त्यामुळे तो काय म्हणतो की मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यतताम अभि सिद्धानाम कश्चिम मा वेत्ती तत्वतः. म्हणजे लाखोमध्ये एखाद्या माणसाला इंटरेस्ट निर्माण होतो त्या आध्यात्मिक मध्ये, आणि त्यातल्या लाखोमध्ये एखाद्याला मी प्राप्त होतो.
म्हणजे आध्यात्मिक हे पण सुखच आहे, पण ते फारच कमी लोकांना हवं असतं. म्हणजे सुख ही कल्पना जी आहे ती तो मनुष्य ठरवतो. दुसरा मनुष्य त्याला कुठलं सुख मिळेल हे ठरवू नाही शकत. मग आता हा जो मूळचा योग जो आहे, जो पतंजलीपासून चालत आलेला आहे किंवा समाजामध्ये जो अस्तित्वात असलेला योग आहे, त्याच्यापेक्षा हा जो अधियोग जो आहे तो वेगळा कसा, म्हणजे त्याचा तुम्ही काय त्याच्यात वेगळेपण कसं इंट्रोड्यूस केलेलं आहे? कुठलाही मनुष्य कुठलीही गोष्ट जेव्हा करतो तेव्हा ती त्याला सुख मिळण्यासाठीच तो करतो. दुसऱ्याला त्रास द्यायचा असला तरी तो सुख मिळण्यासाठीच देतो. तर आम्ही असं बघतो की त्या माणसाला काय पाहिजे, त्याला फिटनेस पाहिजे का, त्याला स्वास्थ्य पाहिजे का, त्याला आध्यात्मिक पाहिजे, हे पहिल्यांदा आम्ही पाहतो. आणि मग त्याला लागणारे ज्या एलिमेंट्स आहेत, म्हणजे त्याला लागणाऱ्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी आम्ही त्याला समजावून सांगतो आणि त्या शिकवतो सुद्धा. आणि मग त्याला त्या दृष्टीने स्टेप बाय स्टेप तिथे कसं पोहोचता येईल हे आम्ही पाहतो. म्हणजे आमच्यामध्ये त्याचं नॉलेज आधी देतो आम्ही, त्याच्यानंतर त्याला करणारी प्रॅक्टिस देतो आणि ती प्रॅक्टिस स्टेप बाय स्टेप कशी प्रोग्रेस होईल. तर आम्ही तुम्हाला सांगतो की आध्यात्मिक मध्ये फार कमी लोक असतात. बहुतेक सगळे लोक शारीरिक किंवा याच्यासाठीच येतात. शारीरिक, काही लोक मानसिक साठी येतात आणि काही लोक बौद्धिक साठी येतात. आम्ही त्याला ध्येय म्हणतो. या सगळ्या ध्येयांचं आम्ही एक्सपेरिमेंटेशन केलेलं आहे. म्हणजे 55च्या वर 1000 लोकांना मी शिकवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 0% फेल्युअर आहे. 0% फेल्युअर आहे, 100% सक्सेस आहे. त्याच्यात लहान मुलापासून ते 100 वर्षापर्यंतचे विद्यार्थी, अपंग, मेंटली प्रॉब्लेम, सुइसाईड करणारे, हे सगळे प्रकार आम्ही करून पाहिलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये बौद्धिक शाळांमध्ये कसं मेमरी वाढेल हे सगळे एक्सपेरिमेंटेशन आम्ही करून ती सिस्टीम तयार केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही ज्या स्टेप्स देतो त्या जर फॉलो केल्या तर ह्याच्यामध्ये काय होतं की एखाद्या माणसाला समजा अशी काही लोक आहेत की ज्यांना पहिल्यांदा फिटनेस मिळतो आणि मग ते विचार करतात की फिलॉसॉफी काय असू शकेल, मग ती फिलॉसॉफी सांगतात, त्याला फिलॉसॉफीमध्ये इंटरेस्ट निर्माण होतो. किंवा काही लोक भजनात जातात, अच्छा, आणि त्यांना भजनामध्ये पूर्ण रंगायचं असतं. अशी काही लोक असतात, म्हणजे ते पुढे अध्यात्मात जाऊ शकतात, पण आम्ही त्यांना जा असं सांगतच नाही. जो तो आपला निर्णय स्वतः घेतो की पुढे मी कुठे जायचं आहे. आणि आमचा फोकस त्या माणसाला कुठे जायचंय याच्यावर असतो. ही मुख्य फरक आहे. एक थोडंसं विषयांतर होईल. योगाचं व्यावसायिकीकरण झाल्याचं आपल्याला दिसतं आजकाल बऱ्याच ठिकाणी. जसं तुम्ही आता सांगितलं की अनेक एकाच वेळेला 500-500 लोकांना शिकवायचं, मग ते शिकवताना समोर काय चाललंय किंवा त्याला त्याची गरज आहे का हे काही पाहिलं जात नाही. मग त्यातून वेगवेगळे दावे केले जातात. नाही, मग हे आमचं असं केलं तर ते तसं होईल, आमचं असं केलं तर ते तसं होईल. तर याच्याकडे तुम्ही कसं पाहता? व्यवसाय ह्याचाच अर्थ अर्थार्जन. बरोबर. अर्थार्जनाशिवाय व्यवसाय होतच नाही. बरोबर. किंवा कमीत कमी तुम्हाला कीर्ती पाहिजे असते. काहीतरी तुम्हाला अर्थ किंवा कीर्ती हे तुम्हाला हवं असतं. आता ही अर्थाची कल्पना कशी आलेली आहे की पूर्वी जे लोकांचा व्यवहार होता त्याच्यामध्ये ते काय करायचे की तुमच्याकडे एखादी गोष्ट असेल तर ती तुम्ही मला देणार, माझ्याकडे ती गोष्ट असेल तर तुम्हाला देणार, आणि आपण एकमेकांचे बांधव किंवा अशा पद्धतीने एकमेकांचा तो व्यवहार चालू होता. त्यावेळी लोकसंख्या पण वस्तू विनिमय. आता ती वस्तू, आता आपली लोकसंख्या वाढलेली आहे आणि विनिमयाचं माध्यम आहे ना ते पैसे झाले. तर पूर्वी कसं होतं, मी तुम्हाला समजा 10 किलो कोथिंबीर दिली तर ती तुम्ही काय ठेवू शकत नाही. बरोबर. ती तुम्ही भराभरा खाऊन टाकणार आणि उरलेली सगळी देऊन टाकणार. पण आता तुम्हाला मी 10 लाख रुपये दिले तर तुम्ही ते बँकेत ठेवणार, आणि 10 लाख दिले तर तुम्हाला अजून 10 लाखची इच्छा निर्माण होणार, आणि ते 10 कोटी झाले तरी आता अजून हवे तसं, आणि त्या माणसाकडे पॉवर येणार. तर त्या पैशाचा विनिमय झाल्यामुळे ही जी व्यावसायिक कल्पना आहे त्याच्यामध्ये तो पैसा शिरलाय. बरोबर. आणि पैसा जास्त मिळवणारा तो चांगला योगा शिक्षक, ज्याच्याकडे जास्त विद्यार्थी जातात, ज्याची इन्स्टिट्यूट मोठी आहे, तो जास्त योगा शिक्षक, अशी कल्पना आपोआप तयार झालेली आहे. आणि हा एक प्रकारे गैरसमज आहे. आणि जो शिकवणार आहे त्याला पण काय झालेलं आहे की त्याला पूर्ण आध्यात्मिक मध्ये इंटरेस्ट नसणं किंवा त्याला पूर्ण योगाची माहिती नसणं किंवा त्याला पूर्वी काहीतरी प्रॉब्लेम असणं आर्थिक वगैरे. तर तुम्हाला काहीतरी सांगतो, काही की योगाचे जे जगप्रसिद्ध शिक्षक आहेत ना त्यांना पूर्वी आर्थिक प्रॉब्लेम होता खूपच. त्यांची नावं मी तुम्हाला सांगत नाहीत, पण आत्ताचे तुम्हाला जगप्रसिद्ध जे माहिती आहेत ते पूर्वी आर्थिक प्रॉब्लेम मध्ये होते. तर ते आता अर्थ मिळाल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट निर्माण झाला आणि मग त्या अर्थाच्या ह्यांनी ते व्यावसायिक मध्ये शिरलेत आणि मग
तो पूर्ण असा व्यवसाय वाढलेला आहे तो. अधियोगावरती आपण 2 पुस्तकं लिहिलेली आहेत, त्याची काही सूत्रही तुम्ही लिहिलेली आहेत, तर जरा आम्हाला त्याविषयी सांगा.